उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातील मांजरी पुलाची अजित पवारांकडून पाहणी. आजचा पुणे दौरा पूर्वनियोजित होता. अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही. पुणे दौऱ्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण. अमोल कोल्हे आज शरद पवारांना भेटणार. अजित पवारांच्या आव्हानानंतर अमोल कोल्हे शरद पवारांची भेट घेणार. अजित पवार हे मोठे नेते. आजवर जेव्हा जेव्हा चांगली कामं केली तेव्हा अजितदारांनी कौतुकाची थाप दिली. त्यामुळे कान धरण्याचा अधिकारही त्यांनाच होता. तेव्हाच कान धरले असते तर सुधारणा केली असती. अजितदारांच्या टीकेवर अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. राजकारणामध्ये विरोधात उमेदवार उभा करणं यात काहीच गैर नाही. शिरूरमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार असेल तर जनता सुज्ञ. सत्तेसोबत जायचं की तत्वांसोबत हे जनता ठरवेल. अमोल कोल्हेंचं वक्तव्य. शिरूर लोकसभा लढायला मी तयार. अजितदारांनी संधी दिली तर खासदारकी लढवणार. अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केल्यानंतर विलास लांडेंचं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 ते 450 जागा मिळतील. अभिनेते नाना पाटेकर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं भाकीत. मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन एबीपी माझावर. 10 लाख वाहनं घेऊन मोर्चा मुंबईत धडकणार. दौऱ्याचा खर्च सगळे गावकरी मिळून करणार. ओबीसीतूनच आरक्षण हवं हा अट्टहास का? सरकार जर हा अट्टहास पूर्ण करायला लागलं तर ओबीसी सुद्धा नाराज होतील. मराठ्यांना घाबरून ओबीसीमधून आरक्षण देणार असाल तर आम्हालाही काहीतरी करावं लागेल. भुजबळांचं वक्तव्य. काँग्रेसच्या नागपुरातील सभेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात 80 सदस्यांची समिती स्थापन. 28 डिसेंबरला काँग्रेसची है तैयार हम रॅली. काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होणं ही महाराष्ट्र काँग्रेससाठी अभिमानाची बाब. काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार. उमरेड रोडच्या ज्या मैदानावर सभा होईल त्याला भारत जोडो मैदान असं नाव दिलं. नाना पटोलेंची माहिती. सोनिया गांधींना 2 वेळा पंतप्रधान होण्याची संधी होती पण विरोधकांनी होऊ दिलं नाही. नाना पटोलेंची टीका. लोकशाहीमध्ये दोन्ही पक्षांना महत्त्व असतं पण भाजपला विरोधी पक्ष आणि लोकशाही मान्य नाही. पटोलेंचा घणाघात. सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता. जामीन मिळावा आणि न्यायालयाने त्यांना सुनावलेली शिक्षा स्थगित करावी यासाठी केदार यांची याचिका. अपिलाची कोणतीही संधी न देता विधानमंडळाने सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली. सत्ताधाऱ्यांना एक आणि विरोधकांना एक असा न्याय देण्यास भाजप यंत्रणांना भाग पाडताय का? रोहित पवारांचा सवाल. महाराष्ट्राला पुन्हा एकदा फसवलं. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन होणार असं सांगण्यात आलं होतं पण आता ते पुढच्या वर्षावर ढकललं. आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका. श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे टीका करतात. दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर. अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केलं. डोंबिवली जिमखाना उत्सवात बोलताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, दिवाबत्ती आणि सेवा मिळाल्या पाहिजेत. नागरिकांसाठी विकास कामं करताना निधी कमी पडणार नाही. कल्याण महोत्सवात बोलताना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. 10 वर्षांपासून दानवेंची लोकसभा लढवण्याची इच्छा होती म्हणून माझा पराभव झाला. चंद्रकांत खैरेंची अंबादास दानवेंवर टीका. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे एकमेकांचे जिवलग. दोघंही लोकसभा लढवतील पण कोणत्या पक्षाकडून माहीत नाही. संजय शिरसाट यांचा टोला. प्रकाश आंबेडकर आमच्याकडे आले तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. ठाकरे गट आंबेडकरांची फसवणूक करते. शिरसाटांची टीका. 28 डिसेंबरनंतर इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भातील निर्णय होणार. या निर्णयानंतर लोकसभा निवडणुकीसाठीच्या इंडिया आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती. मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार. या जागेसंदर्भातील शरद पवार गटाचा आग्रह आमच्यापर्यंत आला नाही पण आमचे सिटिंग उमेदवार इथं असल्यानं मतदारसंघाच्या जागेवर आमचाच अधिकार. सचिन अहिर यांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या संजोग वाघेरेंकडून उद्धव ठाकरेंची भेट. मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची व्यक्त केली इच्छा. राजकारणात काहींना आमदार खासदार व्हायचं. इकडे तिकीट मिळणार नाही म्हणून काही जण तिकडे जातात. संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. संगमनेरला चांगल्या बॅट्समनची गरज असून फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपवा. विखे पाटलांचं वक्तव्य. तर संगमनेरला फिल्डिंग लावण्यापेक्षा शिर्डी मतदारसंघात स्वतःची विकेट सांभाळा. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुलेंचं विखे पाटलांना प्रत्युत्तर.
इम्तियाज जलील यांचा काँग्रेस राष्ट्रवादीला पुन्हा आघाडीचा प्रस्ताव, आता तरी आमच्यासोबत आघाडीचा विचार करा, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 50% म्हणजे सुमारे 50,000 मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार. त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार असून त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यावर. 2024 लोकसभा निवडणुकीवर एबीपी न्यूज सी वोटरचा पहिला ओपिनियन पोल. सर्व्हेमध्ये सलग तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत येण्याचा अंदाज. एनडीएला 295 ते 335 जागा तर इंडिया आघाडीला 165 ते 205 जागा मिळण्याचा अंदाज. मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो, पण सर्व्हे कुठलाही असला तरी देशात मोदींचीच हवा. आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या 40 जागा पार करणारच, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावे, जनतेची इच्छा. लोकसभेसाठी महाराष्ट्रात 45हून अधिक जागा जिंकू. एबीपी आणि सी वोटरच्या महाराष्ट्र सर्व्हेबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. सर्व्हे काही आला तरी देशात भाजपची सत्ता येणार. महाराष्ट्रात 48 पैकी 45हून अधिक जागा महायुती जिंकेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख. एबीपी सी वोटरच्या महाराष्ट्र सर्व्हेबाबत बोलताना अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया. असा सर्व्हे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आला होता, पण तेव्हा काय झालं? मोदींच्या चेहऱ्यासमोर कुणीही टिकू शकलं नाही. राज्यात आमच्या 3 पक्षांविरोधात कुणी उरलं नाही. सी वोटरच्या महाराष्ट्रातील सर्व्हेबाबत बोलताना राम कदमांचं वक्तव्य. एबीपी आणि सी वोटरच्या सर्व्हेमधून महाराष्ट्राचा जो अंदाज वर्तवला गेला तीच परिस्थिती आम्हालाही दिसते आहे. सरकारचा नाकर्तेपणा दिसून येतोय. महाविकास आघाडीच्या बाजूने आलेला सर्व्हे पाहता अजित पवारही त्यांचे काही सर्व्हे करून घेतील, जयंत पाटलांची टीका. मंत्री भुजबळांकडून येवल्यातील शिवसृष्टीच्या कामांची पाहणी. 5 कोटी खर्च करून उभारली जाणार शिवसृष्टी. टीका करायला चांगले शब्दही सापडतात. माणसानं थोडं सुसंस्कृत असलं पाहिजे. छगन भुजबळांची जरांगेंवर टीका. येवला मतदारसंघात येत असताना भरवस भाटा इथं मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळांना दाखवले काळे झेंडे. भुजबळ गो बॅक अशी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. हरिभाऊ राठोड यांच्या राजकीय आरक्षणाचा फॉर्म्युला मनोज जरांगेंना अमान्य. काही ओबीसी नेत्यांनी सरसकट शब्दाचा उगाच बाऊ केला, जरांगेंची टीका. किरण सामंतांसाठी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा मुख्यमंत्र्यांकडे मागितली. उदय सामंतांची माहिती. किरण सामंतांना बहुमताने निवडून आणा, उदय सामंतांचं जनतेला आवाहन. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं 6 आणि 7 जानेवारीला पिंपरी चिंचवडमध्ये 100वे नाट्य संमेलन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण. दिशा सॅलियन प्रकरणातील मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांची एसआयटीमधून हकालपट्टी करा. भाजप आमदार नितेश राणे यांचे विशेष पोलीस आयुक्तांना पत्र. राम मंदिर तुमची खासगी मालमत्ता आहे का असं काही लोक विचारतात. हे तेच लोक आहेत ज्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावरूनही आमच्यावर टीका केली. त्या लोकांनी आता अयोध्येत जाऊन बघावं. आम्ही तारीखही सांगितली आणि मंदिरही बनवलं. फडणवीसांची विरोधकांवर टीका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान. जळगाव जिल्ह्यात अक्षता मोटरसायकल रॅलीचं आयोजन. या रॅलीमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा सहभाग. भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्यांना टोलमाफी करण्यात यावी, सचिन खरातांची मागणी. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 सारखा रंग बदलत असून वेगानं पसरतोय. आवश्यक खबरदारी घेण्याचा जागतिक संघटनेचा इशारा. देशात कोरोनाचं संकट वाढू लागलं. गेल्या 24 तासात 628 नव्या रुग्णांची नोंद. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4000च्या वर. JN व्हेरियंटचे 23 नवे रुग्ण. देशात कोरोनाची चिंता वाढली. कर्नाटकात 3 JN.1 बाधित रुग्णांचा मृत्यू, तर देशभरातील कोरोना रुग्णसंख्या 4054. राज्यात नव्या 28 कोरोना रुग्णांची नोंद, तर 13 रुग्ण कोरोनामुक्त. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात कोविड टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार. आरोग्य विभागाची घोषणा. याबाबत शासन स्तरावर काम सुरू. राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह. नृसिंहवाडीमध्ये जन्मसोहळा. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातही भक्तांची गर्दी. नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह. 15 दिवस देशभरातील भाविक एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. दत्त जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत भक्तांची मांदियाळी. राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक नृसिंहवाडीत दाखल.
कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारी रोजी 2 मार्चला होणार. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिकमधील तापमानात घट. नाशिकमध्ये 12.5 अंश तापमानाची नोंद तर निफाडचा पारा 8.7 अंशांवर. सायन पनवेल महामार्गाच्या यांत्रिकी स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराला 2 लाखांचा दंड आणि कारणे दाखवा नोटीस. स्वच्छता कामांमध्ये कुचराई केल्याचा आरोप तर अनधिकृत राडारोडा टाकणाऱ्या व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल. महाराष्ट्रात सध्या 4 वंदे भारत ट्रेन सुरू असून आणखी 2 वंदे भारत ट्रेन मिळणार. या दोन्ही गाड्या मध्य रेल्वेला मिळणार आहेत. IIT मुंबईचा 3 दिवसीय टेकफेस्ट उद्यापासून. यंदाचा टेकफेस्ट हा गूढ क्षेत्र जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते या संकल्पनेवर आधारित. केंद्रीय कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुट्टी घेता येणार. केंद्र सरकारचा निर्णय. यानिमित्त खासदार उदयनराजेंनी मानले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचे आभार. हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल. हिंदू गर्जना सभेत तलवार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास स्थगित. कापसाला 6,400 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी नाराज. शेतकऱ्यांनी कापूस न विकता आपलं ट्रॅक्टर घेऊन दर्यापूरमधील मुख्य चौकात केलं रास्ता रोको आंदोलन. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या विशाल गोरडे विरोधात गुन्हा दाखल. भावना घाणेकर यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांचं निलंबन पूर्वनियोजित होतं. त्याचा हत्यारासारखा वापर करण्यात आला. सत्ताधारी पक्ष संसदेच्या कार्यपद्धतीची मोडतोड करतायत. खरगेंचा सभापती धनखड यांच्यावर आरोप. राज्यातील 17.5 लाख ऊसतोड मजुरांचं काम बंद आंदोलन सुरू. उद्यापासून सर्व कारखाने बंद होतील. ऊसतोडीला 400 ते 500 रुपये प्रतिटन मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार. गोपीनाथ मुंडे मजूर संघटनेची भूमिका. नांदेडमध्ये 12 घरफोड्या करणारा आरोपी भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 35 तोळे सोनं जप्त. परभणीच्या गंगाखेड इथल्या धारखेड पुलावर 2 गटात हाणामारी. 7 जण जखमी. दोघांची प्रकृती गंभीर. पोलिसांकडून चौकशी सुरू. नाशिकच्या वणी इथल्या सप्तशृंगी गडावर महिला भाविक जखमी. चेंबरच्या पत्र्याच्या झाकणात अडकला महिलेचा पाय. कटरनं पत्रा कापला. पुण्याच्या पौड तालुक्यात मानाच्या बैलाचा सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू. संत तुकाराम महाराज आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाची सेवा करण्याचा मिळाला होता मान. नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये होणाऱ्या अश्वनृत्य स्पर्धेसाठी सूर्या घोडा दाखल. तब्बल 18 प्रकारच्या डान्स स्टेप करणाऱ्या सूर्या घोड्याची जोरदार चर्चा. वसई विरारमध्ये नाताळाचं जोरदार सेलिब्रेशन. डान्स करत गाणे गात ख्रिस्ती बांधवांकडून नाताळ साजरा. नाताळ निमित्ताने संपूर्ण मुंबई शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त. सुमारे 3,000 वाहन चालकांवर कारवाई तर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने एकूण 548 संवेदनशील ठिकाणांची तपासणी. क्रिसमस निमित्त सनी लिओनीकडून मुंबईच्या रस्त्यावर गरजू मुलांना भेटवस्तूंचं वाटप. चाहत्यांकडून सनीच्या उपक्रमाचं कौतुक. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. त्यामुळे जेजुरी नगरीला यात्रेचं स्वरूप प्राप्त. जेजुरी गडाच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत भाविकांच्या रांगा. सलग सुट्ट्यांमुळे तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी. शेगावातही गजानन महाराज समाधी मंदिर रात्रभर सुरू राहणार. भारतीय जनता पक्षाकडून आयोजित 5व्या अटल संस्कृती पुरस्कारांचं पुण्यात वितरण. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे आणि ज्येष्ठ उद्योजक प्रमोद चौधरी पुरस्कारांचे मानकरी. मध्य प्रदेशच्या आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गणेश घाटावर मोठा अपघात. हिमाचल प्रदेशच्या पाटली कुहल जंगल परिसरात भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या सध्याच्या मंदिरातील दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद. सध्याच्या मंदिरातून प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थापित करण्यासाठी 20 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत पूजा बंद असेल. ठाण्यातील उपवनमध्ये नाताळनिमित्त 25 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत वंडरलँड ठाणे या फेस्टिव्हलचं आयोजन. मानवी तस्करीच्या संशयातून फ्रान्समध्ये 3 दिवसांपासून थांबलेले विमान मुंबईत दाखल. धुक्यामुळे दिल्लीत 333 विमानांच्या उड्डाणांना उशीर तर महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना 7.5 तासापर्यंत उशीर. लडाखमधील लेहमध्ये भूकंपाचे धक्के. 4.5 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. जम्मू आणि काश्मीरमधील पुंछमध्ये कथितरित्या लष्कराच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू. प्राथमिक चौकशी दरम्यान ब्रिगेडियर हुद्द्याच्या एका अधिकाऱ्याची बदली. 48 राष्ट्रीय रायफल्सच्या अन्य 3 अधिकाऱ्यांवर कारवाई.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या पेटीएमनं केली 1000 कर्मचाऱ्यांची कपात. पेटीएम कर्मचाऱ्यांच्या खर्चात 10 ते 15% कपात करणार. ई सिगारेटवर संशोधन करण्यास डॉक्टरांना बंदी. संशोधनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी घेणं बंधनकारक. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि संगीतकार आशिष कुलकर्णी अडकले लग्नबंधनात. पारंपरिक पद्धतीनं पार पडला लग्न सोहळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.